रुखवतचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल, त्यानुसार रुखवतच्या अवतीभोवती फिरणारा सिनेमा आहे. आत्ताच्या जनरेशनला रुखवत किती माहिती आहे माहीत नाही. मी लहानपणीच्या लग्नांमध्ये पाहिलं रुखवत, रिसेंट कुठे पाहिलं नाही. तर या निमित्ताने रुखवत ही परंपरा पुन्हा जरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. आणि रुखवतीतले बाहुला बाहुली जे ठेवतात नवरा नवरीच्या वेशातले, तर त्यांच्याशी रिलेटेड ही सगळी कथा आहे. तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसलं असेल की 2 रूपं आहेत आमच्या दोघांची. एक जुन्या काळाचं आहे आणि एक आत्ताच्या काळातलं आहे. तर अशी 2 जनरेशन्समध्ये घडणारी ही लव्ह स्टोरी आहे, जी लवकरच 27 डिसेंबरला तुमच्या भेटीला येते. नमस्कार, मी संतोष जुवेकर. रुखवत हा सिनेमा आता 13 डिसेंबरच्या ऐवजी 27 डिसेंबरला प्रदर्शित होतो. प्रियाने सांगितलं रुखवत या सिनेमाबद्दल. मी पण सांगतो फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने. रुखवत, आत्ताच्या काळात रुखवत असं नाव असलेला सिनेमा येणं हा थोडासा बऱ्याच वेळेला काही लोकांना प्रश्न पडतो की अरे रुखवत म्हणजे थोडंसं ते टिपिकल लव्ह स्टोरी किंवा मग नवरा बायको. पण मला वाटतं की आता सध्याच्या काळात त्याची गरज आहे. कारण नातेसंबंधांवरचाच सिनेमा आहे. आजकाल नातेसंबंध सगळीकडे आहेतच, अजूनही आहे. प्रेम आहे, एकमेकाबद्दल असलेली आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. पण आता थोडंसं कसं झालंय, रिलेशनशिप नाउ डेज बिकम सिच्युएशनशिप. आता सिच्युएशनशिप झाली आहे. पहिले मुलगा मुलगी एकमेकाला न पाहता घरचे ठरवायचे आणि ते लग्न करायचे. आणि मग त्यांची स्वप्न त्यांचे ते ठरवायचे की असं लग्न करीन, माझी बायको अशी असेल, माझा नवरा असा असेल, मग लग्नानंतर आम्ही असं राहू, आमचं घर असेल, 2 मुलं असतील किंवा 4 मुलं असतील किंवा 5 मुलं असतील, वॉटेव्हर. आता एवढंच आहे की आता स्वप्न आधी प्रॅक्टिकली प्लॅन केली जातात आणि ती खरंच पूर्ण होणार आहेत की नाही याचा विचार केला जातो. आणि मग त्यानंतर ठरवलं जायचं की आपण आता एकमेकाचे आयुष्याचे साथीदार व्हायचं की नाही. किंवा मधल्या वाटेत कुठेतरी जराशी ठेच लागली, जरासं जरी हलकीशी ठेच लागली तरी आजकाल सगळी नाती तुटतात. मला वाटतं रुखवत हा सिनेमा आपल्या मूळ मराठी सिनेमा संस्कृतीच्या गाभ्यातला सिनेमा आहे. जिथून मराठी सिनेमा जन्माला, जिथून मराठी सिनेमातनं प्रेमकथा किंवा नाती संबंध जन्माला आहे, त्या काळात घेऊन जाणारा हा सिनेमा आहे. आणि रुखवत म्हटलं तर रुखवत या शब्दाचा अर्थ आता प्रियाने सांगितलं तसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लग्नात रुखवत मांडलं जातं. आणि ते रुखवत खास करून मुलीकडून असतं, मुलीच्या घरच्यांकडून असतं किंवा मुलीकडून असतं. तर त्या रुखवतात दाखवलं जातं की आमची मुलगी किती सर्व गुण संपन्न आहे. ती उत्तम पाककला तिला येते, ती उत्तम भरतकाम किंवा शिवणकाम तिला येतं, ती उत्तम हस्तकला जाणते, तिला तिचं घर कसं सुशोभित ठेवता येईल याचं शिक्षण तिला प्रॉपर दिलं गेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा एक बायोडेटा आपण म्हणू, प्रोफाईल दिला जातो. सो त्यात रुखवतामध्ये तिची भावी आयुष्यातली स्वप्न असतात. कारण आतापर्यंत एका घरात राहून ती एक मुलगी असते, कोणाची तरी बहीण असते. आता तिच्या आयुष्यात प्रमोशन येणार आहे. आज ती स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात जाणार आहे, तिचं दुसरं आयुष्य सुरू होणार आहे. आणि ती भावी स्वप्न जी तिने पाहिलेली असतात ती त्या रुखवतात मांडलेली असतात. आणि पुढे जाऊन त्या रुखवतात एक म्हातारीचं पण ठेवलं जातं बावला की तुझा प्रवास हा आता इथून सुरू होणार आहे तो अगदी तुझ्या शेवटापर्यंत, आयुष्याच्या अंतापर्यंत. तुला हे घर सांभाळायचं आहे. आतापर्यंत या घराने तुला सांभाळलं, आता तुला या घरात सांभाळताना आम्ही जे तुला शिकवण दिली, जी संस्कृती दिली, जे कल्चर दिलं, तेच कल्चर, तेच संस्कार तुला आता पुढच्या तुझ्या त्या घरात घेऊन जायचे. म्हणजे आज जसं आई जर म्हणत असेल तिला की माझ्या मुलीला जर मी माहेर दिलं तर आता ती मुलगी तिच्या मुलीला माहेर देणार असते. सो अगदी खूप सुंदर, मी जसं सांगतोय की अशाप्रमाणे तो सिनेमा आहे. पण पुन्हा एकदा तुम्ही जर ट्रेलर पाहिलात तर ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसतं की हे काहीतरी थोडंसं थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे. मग रुखवत हे पूर्णपणे डिपेंड आहे रिलेशनशिपवर. मग ते प्रियकर प्रेयसी, मग त्यांचं रूपांतर होतं ते नवरा बायकोमध्ये. आणि मग संसार, मग ते नवरा बायको होतात, त्यांचं लग्न होतं की होत नाही, की त्यांचा संसार फुलतो की फुलाच्या आधीच भंग होतो. आणि मग पुढे जाऊन आणखीन काय होतं. म्हणजे जी 2 रूपं जी आहेत, आपण याला म्हणू की पुनर्जन्म सुद्धा तुम्हाला थोडंसं पुनर्जन्मावर आहे का, तर असेलही, आहेही कदाचित. पण तो नेमका पुनर्जन्म काय, कशामुळे,
मग त्यांचं प्रेम जर अधूर राहतं तर का राहतं, कशामुळे राहतं, आणि मग जर पूर्ण होणार असेल तर असं काय घडतं की ज्यामुळे ते पूर्ण होत आहे. तो हा सिनेमा आहे रुखवत. या सिनेमात अमर नावाचं माझं कॅरेक्टर आहे, जे एक कॅरेक्टर आहे. दुसरं एक कॅरेक्टर आहे ते त्याचं नाव मी सस्पेन्स ठेवतो, पण ही 2 कॅरेक्टर मी करतोय, वेगळी आहे. आणि अमर पुन्हा एकदा हे कॅरेक्टर करताना आत्तापर्यंत मी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या, अनेक वेगवेगळ्या धाटणीतले सिनेमे केले. झेंडा, मोरिया, रिंगा रिंगा, किंवा आत्ता नुकता येऊन गेलेला रानटी असेल. तर आत्तापर्यंतची राकट, रावडी किंवा थोडंसं भाई टाईप किंवा रफ टफ अशी इमेज, तेव्हा मला पण खूप इच्छा असते की माझ्यातल्या कलाकारांना एक हावरटपणा असतो की मलाही एक थोडंसं रोमॅन्टिक हिरो करायचं आहे, मी करू शकतो यार, मैं भी कर सकता, असं माझी इच्छा. सो थँक्स टू अल्ट्रा आणि विक्रम प्रधान आमचे दिग्दर्शक सगळेच, या सगळ्यांनी तो विश्वास दाखवला आणि मी त्याप्रमाणे प्रयत्न केले की तसं काहीतरी कॅरेक्टर, तशी काहीतरी इमेज तयार करू शकेल. कोणाला काही प्रश्न असतील? दिग्दर्शनी मॅडम, येस, आपण टेलिव्हिजन क्षेत्रात एक कॉमेडी इमेज मध्ये आला, तर हा चित्रपट सिरियस करताना कसं काय वाटतं? मला वाटतं सिरियस कॉमेडी याच्यापेक्षा भूमिका काय आहे ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि हास्य जत्रेतलं काम आणि या सिनेमातलं काम हे कम्प्लिटली वेगळं आहे. म्हणजे माध्यमच खूप वेगळी आहेत, त्याच्यामुळे माध्यमांप्रमाणे, गरजेप्रमाणे ती भूमिका साकारणं आणि तशा पद्धतीचं सूर, एनर्जी लावून ते काम करणं हेच आय थिंक ॲक्टरचं काम आहे. तर मला असं वाटतं की हास्य जत्रेतल्या इमेज सारखं काहीतरी या सिनेमात आहे, हे खूप वेगळं आहे, रॅदर सिरियस काम आहे. दोन्हीकडे कुठे जसं कॉमेडी झोन नाही आहे या सिनेमामध्ये, आणि त्यात 2 वेगवेगळी पात्र आहेत. तर मला वाटतं मजा येईल प्रेक्षकांना. भूमिका करताना काही तयारी करावी लागली? तयारी अर्थात प्रत्येक भूमिका करण्यासाठी तयारी करावीच लागते. एक होमवर्क ऍक्टरचा किंवा स्क्रिप्टवरती काम असो किंवा जे काही सेटवरती गेल्यानंतर काही वर्किंग असो, तर ते सगळं ऑफकोर्स करावंच लागतं. आणि याच्यात विशेषतः 2 वेगवेगळ्या भूमिका कशा साकारता येतील याकडे जास्त कल होता की ती तफावत दिसणं गरजेचं होतं. सो त्यानुसार ज्या गोष्टी निडेड होत्या त्या केलेल्या आहेत काम करताना. संतोष फार सिनियर स्टार आहे, काही गडबड झालं का त्यांच्याबरोबर? हो, सुरुवातीला आलं होतं, नाव ऐकलं तेव्हा दडपण आलं की रोमॅन्टिक हिरो म्हणून कसं काम करायचं. पण मला वाटतं ही इज 27 फॉर इटर्निटी, म्हणजे तो एजच होत नाही, त्याचं वय तेवढंच यंग आहे आणि त्याची एनर्जी एवढी फ्रेश असते सेटवरती की असं कुठेच वाटत नाही की तो एवढा मोठा स्टार आहे किंवा त्याचं सगळं स्टारडमचं बॅगेज तो बाजूला ठेवून तो काम करत असतो. आणि त्याने खूप कम्फर्टेबल केलं मला सेटवरती, किंवा मी कधी दडपणात दिसले तर तो रिलॅक्स करायचा की चिल चिल चिल, आपण निवांत करू, सीन काही टेन्शन घेऊ नकोस वगैरे. त्यामुळे इट वॉज अ प्लेझंट एक्सपिरियन्स वर्किंग विथ संतोष दादा. थँक्यू मॅडम. दिवाकर सर, तुम्ही जेव्हा एक संकल्पना कथेची ऐकली, प्रथम तुम्हाला ऐकवली, त्याच्यामुळे तुमच्या मनात असं चॅलेंजिंग वगैरे काही निर्माण झालं का की ही भूमिका मी ॲक्सेप्ट करतोय? आतापर्यंत तुमची भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने पाहिली आम्ही, तर आता नवीन चॅलेंजिंग तुम्ही कशी काय तयारी केली म्हणायची? नाही, तेच मगाशी सांगितलं की आतापर्यंत ज्या भूमिका मी जास्तीत जास्त, असं नाही मी रोमॅन्टिक केलं नाही, शर्यत केलं होतं मी त्याच्यात ती बऱ्यापैकी रोमॅन्टिक थोडीशी इमेज तो ट्रॅक होताच मला. किंवा मोरियामध्ये पण होतं माझं एक रोमॅन्टिक ट्रॅक, पण असं हार्ड टू प्रॉपर असा क्लीन शेविंग आणि कम्प्लीट वेगळा, व्हेरी आपण बोललो बॉय इमेज वगैरे, तसं मला वाटतं या सिनेमात मी पहिल्यांदा करतोय. आणि चॅलेंज मला काही फार वाटलं नाही, कारण मला म्हणजे मी असं काही कमी लेखत नाही म्हणून चॅलेंज, कारण मी स्वतःला विचार करत नाही, कारण मला त्याच्याशिवाय दुसरं काही येत नाही वाटतं, त्यामुळे माझ्यासाठी ते चॅलेंज कधीच नाही. त्यामुळे मला वाटतं की मी फक्त त्याच्यावर जास्त मेहनत कशी करता येईल, काम कसं करता येईल, आणि ते मला आवडलंय तर जर जी गोष्ट मला आवडली आहे ती लोकांना कशी आवडेल, त्यांच्यापर्यंत मी कशी पोहोचवेल याचा मी जास्त प्रयत्न करत असतो. त्यामुळे ते या सगळ्या प्रयत्न असताना मला माझ्या कामाचं कधीच टेन्शन येत नाही. पुन्हा एकदा की मला दुसरं काही येत नाही, त्यामुळे मला दुसरं काही टेन्शन येत नाही काम करताना. मेरा सवाल आपसे है जी, आप कॉमिक करते रहे हैं और ये थोड़ा फैमिली ड्रामा है, इसमें कहीं आपका